नमस्कार, मी कृपा सबका न्यूज अनकट मध्ये आपलं स्वागत करते। आढावा घेऊयात देश विदेशातील टॉप 15 घडामोडींचा। आंतरराष्ट्रीय दबावाला न जुमानता इस्रायलच्या सैन्याने दक्षिण गाझा पट्टीतील रफाह शहरामध्ये लष्करी कारवाई सुरू केली। मात्र या कारवाईवर अमेरिकेने संताप व्यक्त केलाय। जो बायडन सरकारने लाखो पॅलेस्टिनी आश्रय घेत असलेल्या रफाह शहरात इस्रायलने मोहीम राबवणं टाळावं अशी इच्छा व्यक्त केली आहे। तसेच आता इस्रायलला घातक शस्त्रे आणि 1000 किलो वजनाच्या बॉम्बचा पुरवठा थांबवण्याचा निर्णयही घेतला असल्याचं वृत्त रॉयटर्सने दिलंय। तालिबानने काल पाकिस्तानमधील हल्ल्यांमध्ये अफगाणिस्तानचा सहभाग असल्याचा दावा फेटाळून लावलाय। पाकिस्तानचा हा दावा बेजबाबदार आणि असत्य असल्याचं तालिबानने म्हटलंय। मार्चमध्ये 5 चीनी अभियंते आणि 1 पाकिस्तानी ड्रायव्हर या हल्ल्यात ठार झाले होते। या आत्मघातकी बॉम्ब हल्ल्याची योजना अफगाणिस्तानमध्ये रचली गेली होती असा आरोप पाकिस्तानने केलाय। भारत आणि नेपाळ यांच्यामधील संबंध ताणले गेलेत। भारताच्या उत्तराखंडमधील लिपुलेख, कालापानी आणि लिंपियाधुरा हा 372 चौरस किलोमीटरचा भूप्रदेश वादग्रस्त ठरला। नेपाळने या भागावर हक्क सांगितलाय। नेपाळने पुन्हा एकदा या भागावर आपला हक्क सांगण्याचा प्रयत्न केल्यानंतर परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी हरकत घेत नेपाळला खडे बोल सुनावलेत। अशा एकतर्फी उपायांनी प्रत्यक्ष मैदानावरच्या परिस्थितीमध्ये काहीही फरक पडणार नाही असं एस जयशंकर यांनी म्हटलंय। लोकसभा निवडणूक 2024 दरम्यान रूस देशाने भारताला मोठा संदेश पाठवलाय। रूस देशाचे म्हणणे आहे की अमेरिका भारतीय निवडणुकीमध्ये हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करतायत। भारतातील लोकसभा निवडणुकीची चर्चा पूर्ण जगभरात सुरू आहे। भारतीय नेत्यांचे जबाब इथे ग्लोबल मीडियामध्ये चर्चेत आहेत, तर या दरम्यान निवडणुकीमध्ये विदेशी ताकदीचा हस्तक्षेपाची माहिती समोर येते। आता रूसने या गोष्टीला घेऊन भारताला सूचित केलंय। नेपाळमधील सत्तारूढ आघाडीतील घटक पक्ष असलेल्या जनता समाजवादी पार्टी नेपाळ या पक्षामध्ये फूट पडलीये। मात्र पंतप्रधान पुष्पकमल दहल प्रचंड या त्यांच्या सरकारला काहीही धोका नसल्याने उपपंतप्रधान आणि JSPN पक्षाचे अध्यक्ष उपेंद्र यादव यांनी म्हटलंय, आपण परदेशात असताना पक्षात बेकायदेशीरपणे फूट पाडली जाण्याविरोधात न्यायालयात जाणार असल्याचं त्यांनी म्हटलंय। पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांताच्या ग्वादारमध्ये काल रात्री झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 7 कामगार ठार झालेत। पाकिस्तानच्या ARY न्यूजच्या वृत्तानुसार काल रात्री दहशतवाद्यांनी ग्वादरच्या सरबंद येथील फिश हार्बर जेट्टीजवळील निवासी वस्तीवर हल्ला केला। त्यांनी या ठिकाणी अंधाधुंद गोळीबार केला। यात 7 कामगार ठार झालेत। बलुचिस्तानचे मुख्यमंत्री मीर सरफराज बुगती यांनी ग्वादरमधील दहशतवादी हल्ल्याचा निषेध केलाय। एअर इंडिया एक्सप्रेसच्या तब्बल 300 क्रू सदस्यांनी आजारपणाचं कारण पुढे करत सामूहिक सुट्टी घेतल्यामुळे एअर इंडियाची अनेक उड्डाणे रद्द करण्यात आली होती। एवढ्या मोठ्या प्रमाणात क्रू सदस्यांनी एकाच वेळी सुट्टी घेतल्यामुळे अनेक उड्डाणे रद्द करण्याची वेळ कंपनीवर आली होती। तसेच काही विमानांचे उड्डाणे पुढे ढकलण्यात आले होते। या गोंधळामुळे प्रवाशांनीही नाहक त्रास सहन करावा लागला। यानंतर आता एअर इंडिया एक्सप्रेसने मोठं पाऊल उचललं असून 30 कर्मचाऱ्यांना थेट कामावरून काढून टाकण्याचा निर्णय एअर इंडियाने घेतलाय। काँग्रेसचे अंबानी आणि अदानींशी संबंध असल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात काल प्रथमच केला। यावर राहुल गांधी यांनी ही हिंमत असेल तर अदानी अंबानींकडे ईडी पाठवा असं प्रति आव्हान दिलंय। उद्योगपतींकडून काँग्रेसला टेम्पो भरून काळा पैसा मिळाल्याने राहुल गांधी यांनी त्यांच्या नावाने बोटे मोडणे रातोरात बंद केले का असा सवालही मोदी यांनी केलाय। इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे अध्यक्ष सॅम पित्रोदा यांनी आपल्याच पक्षाला पुन्हा एकदा अडचणीत आणलंय। भारतीयांच्या वंशाबाबत केलेल्या वादग्रस्त विधानानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपच्या तमाम नेत्यांनी पित्रोदा आणि काँग्रेसवर चौफेर हल्लाबोल केलाय। हतबल झालेला काँग्रेस या विधानापासून मैलोनमैल दूर पळाल्याचं चित्र दिसलं। अखेर पित्रोदा यांनी काल संध्याकाळी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय। क्रोएशियातील पुरातत्व संशोधकांना उत्खननात तब्बल 2500 वर्षांपूर्वीच्या इलिरियन हेल्मेटचा म्हणजेच शिरस्त्राणाचा शोध लागलाय। गोमाईल आर्किओलॉजिकल साईटवर एका दफनस्थळी विशिष्ट अशा दगडी रचनेत हे हेल्मेट ठेवलेले होते। त्यावरून ते अर्पण केलेले असावे असा अंदाज संशोधकांनी व्यक्त केलाय। 6G मध्ये जपानने बाजी मारली आहे। जपानमध्ये पहिले 6G डिव्हाइस प्रोटोटाइप तयार करण्यात आले। यामध्ये जपान हा पहिला देश ठरल्याने त्याने चीनला मागे टाकले।
6G डिव्हाइस 100 Gbps चा स्पीड देत असल्याने सगळ्यांनी याला मोठी पसंती दिली आहे. मात्र या सगळ्यामुळे चीनला मोठा धक्का बसलाय. चीनला हे उपकरण बनवायचे होते, मात्र चीनचे हे प्रयत्न फसलेत. कठोर प्रशिक्षण आणि योग्य तयारीनंतर एव्हरेस्ट बेस कॅम्पवर यशस्वीरित्या पोहोचणारी सेक्रेड हार्ट स्कूल शहरातील पहिली शाळा ठरली. जगातील सर्वात तरुण एव्हरेस्ट गिर्यारोहक पूर्णा व गिर्यारोहक राकेश यांच्या मार्गदर्शनाखाली 7 विद्यार्थ्यांसह शिक्षिका अपर्णा व सजिठा एव्हरेस्ट बेस कॅम्पवर पोहोचले आणि त्यांच्या एव्हरेस्ट मोहिमेची सांगता झाली. लोकसभा निवडणुकीदरम्यान वाढत चाललेली संदिग्धता, सकारात्मक जागतिक संकेतांचा अभाव, कच्च्या तेलाच्या दरात वाढ आणि परदेशी गुंतवणूकदारांच्या विक्रीच्या दबावामुळे भारतीय शेअर बाजार आज गडगडलाय. सलग 5व्या सत्रात बाजारात घसरण कायम राहिली आहे. आजच्या ट्रेडिंग सत्रात सेन्सेक्स सुमारे 1100 अंकांनी घसरून 72,400 च्या खाली आलाय, तर निफ्टी 50 निर्देशांक 350हून अधिक अंकांनी घसरून 22,000च्या खाली आली. निफ्टी 19 एप्रिल नंतर 22,000च्या खाली येण्याची ही पहिलीच वेळ आहे. सध्या संपूर्ण महाराष्ट्रात स्वरगंधर्व सुधीर फडके या चित्रपटाची चांगलीच चर्चा आहे. सगळ्यांचे लाडके बाबूजी अर्थात सुधीर फडके यांच्या आयुष्यावर आधारित हा सिनेमा असून गीत रामायणला स्वराज देणारे संगीतकार गायक सुधीर फडके म्हणजेच बाबूजी यांची जीवनगाथा सांगणारा स्वरगंधर्व सुधीर फडके चित्रपट काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. या चित्रपटाने आता केवळ महाराष्ट्रातच नाही तर अमेरिकेतही हाऊसफुल प्रतिसाद मिळवल्याची आनंदाची बातमी समोर आली आहे. टॉप 15 मध्ये इथेच थांबूयात. पाहत रहा न्यूज अँड कट. धन्यवाद.